सातारा लातूर मार्गावरील खराब रस्त्यामुळे भीषण अपघात, रस्ते विकास महामंडळाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह। सातारा लातूर मार्गावरील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार सविता रामचंद्र शेळके वय वर्ष 47 आणि रामचंद्र निवृत्ती शेळके वय वर्ष 52, मूळ गाव माळशिरस, सध्या राहणार सातारा, हे कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास असून ते माळशिरसकडे जात असताना पळशी फाटा इतर रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला। परिणामी त्यांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात झाला। या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर जयप्रकाश अवघडे या युवकाने तत्परता दाखवत जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर डॉक्टर माधुरी कुचेकर यांनी तात्काळ उपचार केले, प्राथमिक उपचार करण्यात आले। दरम्यान सातारा लातूर महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मोठमोठे खड्डे, तुटलेले डांबरीकरण आणि अपुरी दुरुस्ती यामुळे वारंवार अपघात घडत आहेत। या परिस्थितीसाठी रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाला जबाबदार धरलं जात आहे। स्थानिक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून रस्त्याची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत। संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई करून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येते आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।